नाशिकमध्ये सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। नाशिकचा सोमेश्वर धबधबा हा पूर्ण क्षमतेने आता प्रवाहित झालाय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर हा धबधबा प्रवाहित झालाय। गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची ही नयनरम्य दृश्य आपण पाहताय। गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे। आपण सध्या गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधबा या ठिकाणी आहोत। गंगापूर धरणातून जवळपास 6000 पेक्षा अधिक क्युसेस वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यानंतर सोमेश्वरचा धबधबा जो आहे तो आपल्याला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी प्रवाहित होत असल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर हा धबधबा म्हणून नाशिकची एक विशिष्ट ओळख म्हणून याकडे बघितलं जात असतं आणि हा धबधबा दरवर्षीच पावसाळ्यामध्ये अशा क्षमतेने वाहत असतो। मात्र यंदा जून महिन्यातच आपल्याला सोमेश्वर धबधब्याची ही दृश्य पाहायला मिळत आहे। पर्यटकांना देखील या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। आपण सध्या ही सोमेश्वर धबधब्यावरची दृश्य पाहत आहोत। पूर्ण क्षमतेने आता सोमेश्वर धबधबा आपल्याला जून महिन्यातच प्रवाहित झाल्याचं एकंदरीतच या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी।